कुरगुडी माहिती आहे तुम्हाला, राजकारणात करतात ती, या बोटाचं त्या बोटावर, त्या बोटाचं या बोटावर, किती करशील कुरगुडी कानोबा, गडियाला तिकून दावतीला झोकून, बस बस बस, असे अनेक खेळ गोपाळ खेळत होते. अलीकडे मुलं खेळतच नाही महाराज, ना म्हणता त्या खेळच राहिला नाही ना आता. आमच्यापेक्षा तुम्ही जास्त खेळले असाल. जुन्या काळचं खाणं, जुन्या काळचं खेळणं, जुन्या काळचं पोहणं, जुन्या काळचं फिरणं, ऊन वारा थंडी सगळ्याबरोबर शरीराचा संबंध येत होता. त्याच्यामुळे रोग प्रतिकारक शक्ती शरीरामध्ये निर्माण होत होती. आता कायम एसी मध्ये राहतात लोक, कुठेतरी टेबलवर खुर्चीवरती कम्प्युटर समोर बसलेले असतात, शरीराचा व्यायाम होत नाही, म्हणून अनेक आजारग्रस्त लोक झालेले आहेत. कोरोनाच्या काळामध्ये पहा, जेवढ्या नोकरदारांना व्यापाऱ्यांना कोरोना झाला, त्याच्यापेक्षा शेतकऱ्यांना 100% कमी झाला आजार. झाला असेल मग बागायतदाराला झाला, वारकऱ्याला आजार झाला नाही. वारकऱ्याला झाला असेल मग तो महाराज असेल, शेतकऱ्याला झाला असेल मग तो बागायतदार असेल. शेतामध्ये रात्रंदिवस काम करणाऱ्याला मात्र त्रास होत नाही. म्हणून मातीचा, सूर्याचा, पाण्याचा, पावसाचा, निसर्गाचा आपला काय झाला पाहिजे, संबंध आला पाहिजे. आज आपण निसर्ग मोडून टाकायला लागलो. कालची एक घटना आहे महाराज, मला वाटतं हैदराबाद परिसरातली, तेलंगणाची. त्या लोकांनी काय IT पार्क बनवायचा आहे, काहीतरी MIDC त्या ठिकाणी सुरू करायची म्हणून हजारो एकर जमीन ताब्यामध्ये घेतली. त्या ठिकाणचं जंगल तोडायचं काम